मकरंद मालप आणि त्याच्या समवेत आपण पाहतोय नॉन स्ट्रायकिंग एंडला सिद्धी शेडगे. लेट्स प्ले गेम ऑन. विश्रांतीनंतरचा पहिला सामना. टेनिस क्रिकेट .in ची टीम देखील सज्ज झाली आहे कैलासवासी योगेश दादा पाटील क्रीडांगणामध्ये. मकरंद मालप 5 षटकांची मॅच. यष्टीरक्षक स्वतः अक्षय शेडगे या संघाचा टीम कॅप्टन आहे. पहिलाच बॉल. आक्रमण. बॉलला पाठवले मैदानाच्या बाहेर. मकरंद मालपच्या बॅट मधून बॉल जातोय घोषांकी क्षेत्रामध्ये. एकच धाव. पहिल्याच बॉल पासून त्याने डगआउट मधूनच तो सेट होऊन आलाय असं वाटतंय. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय मकरंद मालप डगआउट मधूनच तो सेट होऊन आलाय आणि त्याच्या बॅट मधून धावा येत आहेत. चांगली सुरुवात टीम एस फाउंडेशन. पुढचा बॉल. यावेळेला देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. डीप मधून क्षेत्ररक्षक बॉल वरती येत आहेत. तोपर्यंत एकच धाव पूर्ण केली आहे एकेरी धावेच्या मदतीने. आता मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावरती 2 या आकड्यावर. सिद्धी शेडगे. सिद्धीसाठी पुढचा बॉल. यावेळेला आतमध्ये आला बॉल पिचिंग झाल्यानंतर. म्हणूनच की काय सिद्धीने चेंडूला सन्मान दिला आणि स्वतः गोलंदाज बॉल वरती येतात प्रणित माधव. चांगल्या रीतीने हा बॉल हाताळलाय. डॉट बॉल. विश्रांतीनंतरचा पहिला सामना. स्टेट अंपायरच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय सर प्रसाद सहस्त्रबुद्धे द मॅन फ्रॉम डोंबिवली आणि त्यांच्या समवेत आपण पाहतोय लेग अंपायरच्या भूमिकेमध्ये सर रवी पवार. पुढचा बॉल समोरच्या दिशेने स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. सिद्धी शेडगेच्या बॅट मधून बॉल जातोय सीमारेषा पार. दोनच धावा पंचांनी घोषित केल्यात. 2च धावा असतील आणि या दुहेरी धावेच्या मदतीने आता मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावरती 4 या आकड्यावर. चांगली सुरुवात. चांगली बॅटिंग केली आहे सिद्धीने. गतवर्षी देखील आपण पाहिलं त्याच्या बॅट मधून धावा आल्या. तो सिद्धी. यावेळेला चांगला बॉल. बॉल चाललाय घोषांकी क्षेत्रात. रन मिस बॉल वरती एक एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकले. रन झाले धावफलकावरती टीमच्या 5. सिद्धी शेडगे आणि त्याच्या समवेत आपण पाहतोय नॉन स्ट्रायकिंग एंडला मकरंद मालप. हे 2 सलामीवीर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये टीम एस फाउंडेशन या संघाकडून. प्रत्येक बॉल वरती चित्र बदलते संघाचं. यावेळेला मोठा फटका. लॉंग अँड स्ट्रॉंग. हँडसम. बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. सिद्धी शेडगेच्या बॅट मधून येतोय चौकार. सिद्धी शेडगेची बॅट बोलली आहे. बॅट मधून चौकार आलाय. षटक क्रमांक 1 चा खेळ आता मात्र संपलाय. रन झाले धावफलकावरती टीमच्या 9. हा जल्लोष. टीम रोहन शितोय स्टँड मध्ये. टीम एस फाउंडेशन हा संघ दाखल झालाय. आपल्या खेळाडूंना प्रोत्साहन देत आहेत. ऑन स्क्रीन टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून हे दृश्य दाखवलं जाते. बॉल आउट ऑफ द पार गेलाय सीमारेषेच्या पलीकडे. चौकार त्याच्या बॅट मधून आलाय. सर्व खेळाडू आज मात्र या क्रिकेटचा आनंद घेत आहेत. लालबाग क्रिकेट धमाका 2024 14व पर्व या स्पर्धेचं. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 9 धावा धावफलकावरती. मकरंद मालक वैयक्तिक खेळतोय 2 धावांवर. सिद्धी शेडगे वैयक्तिक खेळतोय 4 बॉल मध्ये 7 धावांवर. त्याच्या बॅट मधून एक चौकार अजूनपर्यंत आलाय पहिल्या षटकामध्ये. षटक क्रमांक 2 च्या खेळाला देखील सुरुवात झाली आहे. अक्षय शेडगे स्वतः गोलंदाजीसाठी आलाय हे षटक हाताळण्यासाठी. कैलासवासी योगेश दादा पाटील क्रीडांगण लालबाग. आता मात्र आपण पाहतोय 2 सख्या भावंडांची जोडी एकमेकांच्या विरुद्ध मैदानामध्ये उतरली.
शेडगे विरुद्ध सिद्धी शेडगे एकमेकांच्या विरुद्ध या मॅच मध्ये आलेत. त्याचं कारण देखील ते आहे, कारण आपण पाहतोय, आपण ऐकतोय, आपण अनुभवतोय लालबाग क्रिकेट धमाका 2024 ही स्पर्धा. षटक क्रमांक 2च्या खेळाला सुरुवात होईल. विश्रांतीनंतरचा पहिला सामना महत्त्वपूर्ण लढत आहे दोन्ही टीमसाठी. अक्षयचा पहिला बॉल, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक येतील डीप मधून, तोपर्यंत एकच धाव मिळेल एकेरी धावेच्या मदतीने. आता मात्र धावसंख्या पुढे सरकली. रन झाले धाव फलकावरती टीमच्या 10. 10 ऑन बोर्ड. 10 धावा धाव फलकावरती बिनगडी बाद. चांगली सुरुवात झाली टीम एस फाउंडेशन या संघाची. एक चौकार अजूनपर्यंत ठोकलाय सिद्धी शेडगेने. पहिल्या षटकामध्ये त्याच्या बॅटमधून आल्या 4 धावा. पुढचा बॉल, यावेळेला चेंडूला सन्मान दिला. आता मात्र रन मिळणार नाहीये. डॉट बॉल येतोय. चांगला बॉल हाताळला अक्षय शेडगेने. पिचिंग झाल्यानंतर आतमध्ये येणारा बॉल, चेंडूला सन्मान दिला सिद्धीने आणि म्हणूनच काय डॉट बॉल येतोय. षटक क्रमांक 2चा खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. पुढचा बॉल, यावेळेला हुक केलाय बॉलला, पाठवलंय बॉलला मैदानाच्या बाहेर. पुन्हा एकदा बॉल मैदानामध्ये येतोय. पंचांचा इशारा, एकच धाव. या एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचते धाव फलकावरती 11 या आकड्यावर. शेवटचे 3 बॉल शिल्लक. षटक क्रमांक 2चा खेळ आतमध्ये चालू आहे. पुढचा बॉल समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, फलंदाज बीट झालेत. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये बॉल चाललाय. चांगला प्रयत्न केला सिद्धीने. मोठा फटका त्याला खेळायचा होता, फटका त्याचा फसला आणि म्हणूनच काय डॉट बॉल येतोय. 11 धावा, शेवटचे 2 बॉल शिल्लक. आता मात्र बॉल सोडून दिलाय. पंचांचा इशारा, व्हाईट बॉल, स्क्वेअर चेंडू, अव्वांतर धाव. धावसंख्येमध्ये होते एका धावेची भर. धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचते धाव फलकावरती 12 या आकड्यावर. प्रणित माधव यष्टीरक्षक, टीम सारा 11 या संघाकडून. सर्व खेळाडू मेहनत घेत आहेत, प्रयत्न करतायत, संघर्ष करतायत. लालबाग क्रिकेट धमाका 2024 ही स्पर्धा त्यांना जिंकायची. मुंबईतील एक अग्रमानांकित स्पर्धा आपण पाहतोय. पुढचा बॉल, ओ हो, क्या बात है. बॉल चाललाय आउट ऑफ द पार्क, सीमारेषेच्या पलीकडे. 2 धावा मिळतील या बॉलवरती आणि या दुहेरी धावेच्या मदतीने आता मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते धाव फलकावरती टीमची 14. 1.5 चेंडूंचा खेळ संपलाय. शेवटचा बॉल शिल्लक. 14 धावा धाव फलकावरती. बॉल, यावेळेला देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. हा देखील बॉल चाललाय घोषांकित क्षेत्रामध्ये. एकच धाव पंचांच्या माध्यमातून घोषित केली जाईल. म्हणजे षटक क्रमांक 2चा खेळ आता पात्र संपलाय. रन झाले धाव फलकावरती टीमच्या 15. 15 धावा धाव फलकावरती झाल्यात. 7.5च्या सरासरीने धावा ठोकण्याचा प्रयत्न होतोय टीम एस फाउंडेशन या संघाकडून. चांगली सुरुवात झाली आहे. दोन्ही सलामीवीर बॅटर आता मात्र मैदानाच्या आतमध्ये आहेत. एका बाजूला जर आपण पाहिलं तर सिद्धी शेडगे या संघाचा टीम कॅप्टन आणि त्याला साथ देतोय मकरंद मालप. आता मात्र नवीन गोलंदाज कौस्तुभ बेहरे, त्याच्याकडे चेंडू सुपूर्द केलाय अक्षय शेडगेने. त्याच्यावरती विश्वास दाखवलाय, कारण 2 षटक झालेत, अजून एकही विकेट आलेली नाहीये. विकेट घेण्याचा प्रयत्न असेल अक्षय शेडगेचा आणि म्हणूनच ही काय कौस्तुभ बेहरेकडे चेंडू सुपूर्द केलाय. लालबागचा लसित मलिंगा, कौस्तुभ बेहरे, तशीच ऍक्शन त्याच्याकडून पाहायला मिळते. तो कौस्तुभ बेहरे षटक क्रमांक 3 हाताळत असताना पहिला बॉल कौस्तुभचा. ओहो, क्या बात आहे. चांगला बॉल खोलवट टप्प्याचा होता. ब्लॉक होल चेंडू मकरंद मालपला अडकवलाय आपल्या जाळ्यामध्ये. कौस्तुभ बेहरेने पहिला बॉल निर्धाव येतोय.
अजून शेवटचे 5 बॉल शिल्लक आहेत. षटक क्रमांक 3 चा खेळ आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. रन झाले धावफलकावरती टीमच्या 15. यावेळेला सुद्धा आपण जर पाहिलं तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होतोय. क्षेत्ररक्षक बॉलवरती येतील तोपर्यंत एकच धाव मिळेल. एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकले. रन झाले धावफलकावरती 16. 2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपलाय. अजूनही शेवटचे 4 बॉल शिल्लक आहेत या षटकातील. फ्लाइंग स्लिप तैनात केली आहे समीर पवार. फ्लाइंग स्लिप मध्ये अक्षय शेडगे स्वतः क्लोज कीपिंग करत असताना पुढचा बॉल. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. कव्हर क्षेत्रामध्ये बॉल चाललाय. भूषांकी क्षेत्रात रन मिळाल्या बॉलवरती एक एकेरी धावेच्या मदतीने आता मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावरती 17 या आकड्यावर. 70 ऑन बोर्ड. चांगली मॅच. सिद्धी शेडगे चांगल्या फॉर्म मध्ये बॅटिंग करतोय. तो खेळतोय वैयक्तिक 10 बॉल मध्ये 12 धावांवर. बैरे बाबू. षटक क्रमांक 3. पुढचा बॉल. अजूनही शेवटचे 3 बॉल शिल्लक आहेत या षटकातील. 17 धावा. पुढचा बॉल. बॅटची कडा घेऊन बॉल चाललाय घोषांकी क्षेत्रात. रन मिळाल्या बॉलवरती एक एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकले. रन झाले धावफलकावरती टीमच्या 18. पुढचा बॉल. चांगला बॉल या ठिकाणी हाताळलाय कौस्तुभने. हा देखील बॉल जाईल घोषांकी क्षेत्रात. एकच धाव मिळते एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकले. 19 धावा धावफलकावरती झाल्यात. प्रत्येक बॉलवरती धावा येत आहेत. धावा येणं गरजेचं आहे. टीम एस ए फाउंडेशन या संघाचे संघ मालक सचिंद्र अहिरे साहेब आपण पाहतोय व्यासपीठावरती बसून या क्रिकेटचा आनंद घेत आहेत. आपल्या खेळाडूंना प्रोत्साहन ते देखील देत आहेत. पुढचा बॉल समोरच्या दिशेने. बॉल चाललाय मैदानाच्या बाहेर. पंचांचा इशारा. चौकार. सिद्धी शेडगेची बॅट बोलली आहे. शेवटच्या बॉलवरती आलाय चौकार. कौस्तुभ भैरेचा शेवटचा बॉल. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय. पहा. स्टँड अँड डिलिव्हर. लॉंग ऑफच्या डोक्यावरून बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार सिद्धीच्या बॅट मधून. षटक क्रमांक 3 चा खेळ संपलाय. 23 धावा धावफलकावरती झाल्यात. आता मात्र किक इव्ही 2 मिनिटांचा ड्रिंक ब्रेक आयोजन समितीच्या माध्यमातून या ठिकाणी दिला जातोय. चला धन्यवाद. थँक्यू सो मच. जातोय मॅचच्या दिशेने. षटक क्रमांक 4. 3 षटकांचा खेळ संपलाय. 23 धावा धावफलकावरती झालेत. मकरंद मालक वैयक्तिक 4 धावांवरती खेळतो. त्याला साथ देतो सिद्धी शेडगे. तो खेळतो वैयक्तिक 18 धावांवरती. 2 चौकार त्याच्या बॅट मधून आतापर्यंत आलेत. षटक क्रमांक 3 चा खेळ समाप्त झालाय. अजूनही शेवटचे 12 बॉल शिल्लक. अक्षय शेडगे स्वतःवरती त्याने विश्वास दाखवलाय. संघाचा टीम कॅप्टन आहे.
समोरच्या दिशेने आपण पाहतोय किक ईव्ही मोटरसायकल बाईक को स्पॉन्सर या स्पर्धेनिमित्त. थँक्यू सो मच किक ईव्ही. पुढचा बॉल यावेळेला ब्लॉक होल बॉल पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक बॉलवरती येत आहेत. राजेश मंडल तोपर्यंत एकच धाव मिळेल. एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकले. 24 धावा धाव फलकावरती झाल्यात. या पुढील सामना असेल टीम रॉयल स्टॅलियन विरुद्ध श्रीमंत समर्थ. पुढचा बॉल खोलवर टप्प्याचा हा देखील बॉल चाललाय कव्हर क्षेत्रामध्ये. रन मिळाला बॉलवरती एक. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न थांबवला त्या ठिकाणी मकरंदने सिद्धीला. एकच धाव मिळेल एकेरी धावेच्या मदतीने. आता मात्र धावसंख्या पुढे सरकले. 25 धावा धाव फलकावरती झाल्यात. 25 ऑन बोर्ड. 4 वाजून आपण पाहतोय 3 मिनिटं घड्याळामध्ये. विश्रांतीनंतरचा पहिला सामना. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. फलंदाज बीट झालेत. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये बॉल चाललाय. हा देखील बॉल येतोय डॉट. चांगला बॉल अक्षय शेडगेने हाताळलाय. अष्टपैलू कामगिरी त्याने या संपूर्ण स्पर्धेमध्ये केली. त्याने बॉलिंग केली, त्याने बॅटिंग केली, त्याने झेल पकडले, त्याने क्षेत्ररक्षण केले, यष्टीरक्षण केलं. तोच अक्षय शेडगे आता मात्र गोलंदाजी करतोय. पुढचा बॉल हा देखील बॉल चांगला आहे. हा बॉल जाईल. घोषांकी क्षेत्रात एकच धाव पंचांच्या माध्यमातून घोषित केली जाईल एकेरी धावेच्या मदतीने. आता मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावरती 26 या आकड्यावर. 3.4 चेंडूंचा खेळ संपलाय. 26 धावा. शेवटचे 2 बॉल अजूनही शिल्लक आहेत. या षटकातील 4थं षटक आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. अक्षय शेडगे ते षटक हाताळतोय. मकरंदसाठी पुढचा बॉल चाललाय पुन्हा एकदा घोषांकी क्षेत्रात. एकच धाव मिळेल एकेरी धावेच्या मदतीने. धावसंख्या पुढे सरकले. रन झाले धावफलकावरती टीमच्या 27. शेवटचा एक बॉल. मकरंद मालप आणि सिद्धी शेडगे दोन्ही सलामीवीर फलंदाज अजूनही मैदानाच्या आतमध्ये. टीम एस ए फाउंडेशन या संघाकडून पुढचा बॉल. यावेळेला फलंदाज आता मात्र बीट झालेत. डॉट बॉल आलाय. षटक क्रमांक 4चा खेळ देखील संपलाय. रन झाले धावफलकावरती टीमच्या 27. अजूनही शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत. 6 बॉलमध्ये अजून किती धावा येतील आणि हे 6 बॉल हाताळण्यासाठी कोणत्या गोलंदाजाला आमंत्रित केले जाईल याकडे देखील नजरा असतील. राजेश मंडल असं वाटतंय या खेळाडूकडे चेंडू सुपूर्द केला जाईल शेवटचे 6 बॉल हाताळण्यासाठी. कारण चांगली कामगिरी त्याने देखील केली या स्पर्धेमध्ये. राजेश मंडल येईल का गोलंदाजीसाठी. 6 बॉल शिल्लक आहेत. 27 धावा. दोन्ही सलामीवीर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आणि त्याच गोलंदाजाला आमंत्रित केलं जात आहे शेवटचं षटक हाताळण्यासाठी. सिद्धी शेडगे स्ट्रायकिंग एंडला. मात्र त्याच्याकडे अजून 6 बॉल आहेत. 27 धावा तो वैयक्तिक खेळतोय. 19 धावांवरती त्याच्या बॅटमधून 2 चौकार अजूनपर्यंत आलेत. अजून किती चौकार येतील त्याच्या बॅटमधून येणारे 6 चेंडू आपल्याला सांगतील. राजेश मंडल षटक क्रमांक 5. शेवटचं षटक 8 ओव्हर हाणामारीचं षटक आहे. या हाणामारीच्या षटकामध्ये सिद्धी शेडगेची बॅट बोलेल का. 6 बॉल शिल्लक. शेवटचे 6 बॉल. कैलासवासी योगेश दादा पाटील क्रीडांगण. पहिलाच बॉल समोरच्या दिशेने. बॉल चाललाय मैदानाच्या बाहेर. घोषांकी क्षेत्रात 2 धावा पंचांच्या माध्यमातून घोषित केल्या जातील. रोहन शितोळे स्टँडला सलामी देणारा फटका बॅटर सिद्धी शेडगेच्या बॅट मधून आलाय. त्याच ठिकाणी आपण पाहतोय टीम एस ए फाउंडेशन आसनस्थ आहे. राजेशचा पुढचा बॉल. यावेळेला पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न. हा बॉल पुन्हा एकदा घोषांकी क्षेत्रात चाललाय. मिळतील धावा 2 आणि या दुहेरी धावेच्या मदतीने 31 धावा धाव फलकावरती झाल्यात. उर्वरित अजूनही शेवटचे 4 बॉल शिल्लक आहेत. एकच धाव आहे. माफ करा. एकच धाव पंचांनी घोषित केली आहे. या एकेरी धावेच्या मदतीने आता मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते धाव फलकावरती टीमची 30.
पुढचा बॉल यावेळेला बिग हिट हुक केलाय बॉलला पाठवलंय मैदानाच्या बाहेर आउट ऑफ द पार्क. बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. सिद्धी शेडगेच्या फॅट मधून येतोय. LCD लालबाग क्रिकेट धमाका चौकार. काय फटका खेळलाय, लाजवाब स्ट्रोक आहे. प्रॉपर टायमिंग, ताकदीचा वापर. बॉल करतोय हवाई सफर. आउट ऑफ द पार्क. 4 धावा. 34 धावा धाव फलकावरती झाले. 34 ऑन बोर्ड. अजूनही शेवटचे 3 बॉल शिल्लक आहेत. राजेश मंडलचा शेवटचं षटक अजूनपर्यंत त्याने खर्च केले त्या षटकामध्ये 7 धावा. अजून किती धावा येतील या 3 बॉल्स मध्ये. हा देखील बॉल पुन्हा एकदा हुक केलंय. बॉल जातोय घोषांकी क्षेत्रात. पंचांचा इशारा. 2 धावा. 36 धावा. अजूनही शेवटचे 2 बॉल शिल्लक. 9 धावा अजूनपर्यंत खर्च केल्यात राजेश मंडलने. दोन्ही सलामीवीर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. टीम एस फाउंडेशन या संघाकडून सिद्धी आणि त्याच्या समवेत आपण पाहतोय मकरंदला. यावेळेला पुन्हा एकदा आणखीन एक बॉल मैदानाच्या बाहेर. 2 धावा पंचांच्या माध्यमातून आणि दुहेरी धावेच्या मदतीने 38 धावा धाव फलकावरती झाल्यात. शेवटचा 1 बॉल शिल्लक. 1 टू गो. या पुढील सामना असेल टीम रॉयल स्टॅलियन विरुद्ध श्रीमंत समर्थ. नाणेफेकीसाठी आपण पटांगणामध्ये या. दोन्ही टीमच्या टीम कॅप्टनना विनंती असेल. टीम रॉयल स्टॅलियन विरुद्ध श्रीमंत समर्थ. या पुढील सामना असेल टीम रॉयल स्टॅलियन विरुद्ध श्रीमंत समर्थ. शैलेश शेडगे विरुद्ध अमित महाडेश्वर. शेवटचा बॉल समोरच्या दिशेने. हा बॉल जाईल सीमारेषेच्या पलीकडे. सिद्धीच्या बॅट मधून येतोय. आणखीन एक चौकार. शेवटच्या बॉलवरती चौकार आलाय. धावसंख्या जाऊन पोहोचते धाव फलकावरती 42. 30 बॉल जिंकण्यासाठी 43 धावांची गरज आहे. टीम सारा 11. क्या बात आहे. काय परफॉर्मन्स दाखवलाय सिद्धी शेडगेने. वैयक्तिक त्याने या मॅच मध्ये बनवलेत. एकूण 34 धावा 4 चौकार त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाले पहिल्या इनिंग मध्ये. सिद्धी शेडगेची बॅट बोलली आहे. शेवटच्या षटकामध्ये का होईना त्याची बॅट बोलली. या पुढील सामना टीम रॉयल स्टॅलियन विरुद्ध श्रीमंत समर्थ. अमित महाडेश्वर पटांगणामध्ये या. अपोजिट संघाचा कर्णधार मैदानामध्ये दाखल आहे. राहुल कार विरुद्ध अमित महाडेश्वर एकमेकांच्या विरुद्ध मैदानामध्ये उतरतील. शाखा क्रमांक 203 चे उपशाखा प्रमुख माननीय श्री प्रदीप वाटाणे साहेब, आपणास विनंती असेल आपण मैदानामध्ये या. आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेकीचा कौल होतोय. शिवसेना शाखा क्रमांक 203 चे उपशाखा प्रमुख माननीय श्री प्रदीप वाटाणे साहेबांच्या शुभ हस्ते या पुढील सामन्याचा नाणेफेकीचा कौल या ठिकाणी केला जातोय. त्यांच्या समवेत आपण पाहतोय राजे शिवाजी युवा प्रतिष्ठान अध्यक्ष माननीय श्री कृष्णकांत मनियर साहेब देखील उपस्थित आहेत. दोन्ही टीमच्या कॅप्टन्सना या मॅचसाठी खूप खूप शुभेच्छा. नाणेफेकीचा कौल या ठिकाणी केला जातोय. अमित महाडेसर विरुद्ध राहुल कहार हा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळेल. तर टीम रॉयल स्टॅलियन या संघाने पुन्हा एकदा नाणेफेकीचा कौल जिंकलाय आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय त्यांनी स्वीकारलाय. रॉयल स्टॅलियन वॉन द टॉस, इलेक्टेड टू बॉल फर्स्ट. जातोय चालू असलेल्या मॅचच्या दिशेने. मॅच रंगते टीम एस ए फाउंडेशन विरुद्ध सारा 11. 30 बॉल मध्ये केलाय तर टीम एस ए फाउंडेशन या संघाने एकूण धावा 42 म्हणजे 30 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 43 धावांची गरज आहे टीम सारा 11. मयूर पवार सिने अभिनेते इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळतात.
विनंती असेल टीम सारा 11 आपण आपले 2 सलामीवीर फलंदाज लवकरात लवकर पटांगणामध्ये पाठवा. मयूर पवार टेनिस cricket.in माध्यमातून आपण पाहतो या स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण. दगडी चाळ या चित्रपटामध्ये आपण त्यांना पाहिले. स्टार प्रवाहावरती एक मालिका देखील झळकते. त्या मालिकेमध्ये देखील आपण पाहतोय मयूर पवार यांना. आज मात्र ते देखील क्रिकेटचा आनंद घेत आहेत. लालबाग क्रिकेट धमाका या स्पर्धेमध्ये ते देखील उतरलेत क्रिकेटच्या प्रेमापोटी. अनिकेत वर्मा देखील आपण पाहतोय त्यांना प्रोत्साहन देतात मयूर पवार यांना. क्रिकेटचे चाहते, खूप सारे क्रिकेटचे चाहते, क्रिकेटचे प्रेक्षक आहेत ज्या प्रेक्षकांना क्रिकेट आपलंसं वाटतं. ऑन स्क्रीन आपण पाहतोय टेनिस cricket.in माध्यमातून शैलेश शेडगे श्रीमंत समर्थ या संघाचे संघमालक आहेत. त्यांच्या समवेत आपण पाहतोय प्रज्योत कदम यांना, विदिशा स्टार या संघाचे संघमालक. ही स्पर्धा महाराष्ट्रातील अग्रमानांकित स्पर्धा LCD लालबाग क्रिकेट धमाका 2024. धमाका केलाय पहिल्या इनिंग मध्ये बॅटर सिद्धीने. आता मात्र धमाका करायचा आहे अक्षय शेडगेला. धमाका करेल का अक्षय शेडगे? मयूर पवार आल्या आल्या स्लेजिंग पाहायला मिळते. आपलाच आहे अक्षय शेडगे, आपलाच आहे. मयूर पवार आल्या आल्या त्याच्या विरुद्ध स्लेजिंग पाहायला मिळाले. पहिला बॉल, पहिलं षटक हाताळत असताना आपण पाहतोय यश पवारला. बॅटर आपण पाहतोय अक्षय शेडगे. नॉन स्ट्रायकिंग एंडला प्रणित माधव. पहिला बॉल यश पवारचा. लेफ्ट हँड बॉलर आहे, डावखुरा गोलंदाज, फिरकी पट्टू. त्याची ओळख निर्माण झाली आहे या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये. तोच यश पवार. पवारची पॉवर पाहायला मिळेल का या मॅच मध्ये? पहिलाच बॉल, काय वळवलाय बॉलला. बॉल जाऊन आदळतोय पोठावरती. अक्षय शेडगेचा पहिलाच बॉल डॉट आलाय. पहिला बॉल निर्धाव येतोय. मयूर पवार आज क्रिकेटचा आनंद घेत आहेत. क्रिकेटवरचं प्रेम, त्यांना देखील क्रिकेटने वेळ लावले. जरी सिने अभिनेते असले तरी मात्र क्रिकेटचे चाहते आहेत मयूर पवार. पुढचा बॉल यावेळेला विकेट. हुक केलाय बॉलला, पाठवलाय बॉलला मैदानाच्या पलीकडे. बॉल चाललाय घोषांकी क्षेत्रात. 2 धावा. चांगला फटका अक्षय शेडगेच्या बॅट मधून. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक होते, त्याच्या डोक्यावरून बॉल गेला मैदानाच्या बाहेर. घोषांकी क्षेत्रामध्ये दुहेरी धाव्याच्या मदतीने संघाचं खातं उघडलंय. 2 धावा धाव फलकावरती. 43 धावांचा पाठलाग टीम सारा 11 संघ करतोय. ऑन स्क्रीन आपण पाहतोय विदिशा स्टार या संघाचे संघ मालक. आणि या ठिकाणी एक पारितोषिक आले स्वप्नील बोबसकर यांच्याकडून. जो फलंदाज चौकार ठोकणार त्याच्यासाठी प्रत्येक चौकारासाठी 101 रुपये रोख रकमेचं पारितोषिक दिलं जाईल. यावेळेला देखील बॅकफुटवरती आले. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॉल चाललाय पुन्हा एकदा घोषांकी क्षेत्रामध्ये. या बॉलवर देखील 2 धावा पंचांच्या माध्यमातून घोषित केल्या जात आहेत. विहिरी धावेच्या मदतीने आता मात्र धावसंख्या जाऊन पोहोचले धाव फलकावरती 4 या आकड्यावर. 4 ऑन बोर्ड. शैलेश शेडगे ऑन स्क्रीन आपण पाहतोय. श्रीमंत समर्थ या संघाचे संघ मालक. त्यांचा संघ पुढील मॅच मध्ये इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळेल. त्यांच्या समवेत आपण पाहतोय विदिशा स्टार या संघाचे संघ मालक आहेत प्रज्योत कदम. त्यांच्या समवेत लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे कार्यकारिणी सदस्य माननीय श्री संदेश परब व्यासपीठावरती उपस्थित आहेत आणि क्रिकेटचा आनंद घेत आहेत. यावेळेला देखील आपण पाहतोय पुढील बॉल. पंचांचा इशारा. 2 धावा पंचांनी घोषित केल्या आहेत. दुहेरी धावेच्या मदतीने आता मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते धाव फलकावरती 6 या आकड्यावर. 6 ऑन बोर्ड. 6 धावा. पहिलं षटक मार्गस्थ आहे. 6 धावा धाव फलकावरती झालेत. यश पवार पहिलं षटक हाताळतोय. अक्षय शेडगेच्या बॅट मधून धावा येत आहेत. 3 दुहेरी धावेचे फटके अक्षयच्या बॅट मधून अजूनपर्यंत आलेत. 43 धावा करायचे आहेत. सामना जिंकायचा टीम सारा 11.
पुढचा बॉल यावेळेला रड्डार मध्ये बॉल होता, बॉलला पाठवलंय मैदानाच्या बाहेर. हा बॉल 2 धावा, पंचांचा इशारा 2 धावा. दुहेरी धावेच्या मदतीने 8 धावा धाव फलकावरती झाल्यात. 8 ऑन बोर्ड. शेवटचा एक बॉल शिल्लक या पहिल्या षटकातील. यश पवार चांगलं षटक हाताळलं होतं त्याने अजूनपर्यंत. तदनंतर मात्र बॅटर अक्षय शेडगेची बॅट बोलली आहे. 4 दुहेरी धाव्यांचे फटके त्याच्या बॅटमधून अजूनपर्यंत आलेत आणि म्हणूनच ही काय 8 धावा धाव फलकावरती झालेत. 5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपलाय. शेवटचा बॉल यश पवारचा. गेली 14 वर्ष याच मैदानात आपण सगळे क्रिकेट खेळतोय, क्रिकेटचा आनंद घेतोय. लालबाग क्रिकेट धमाका 2024. वन बॉल पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक येतात बॉलवरती. अमन वाटाणे त्यांच्याकडून चूक झाली. एक धाव घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा देखील त्या ठिकाणी पूर्ण केल्या. षटक क्रमांक 1 चा खेळ संपला. धावा झाल्या धाव फलकावरती टीमच्या 10. बिनगडी बाद. चांगली सुरुवात टीम सारा 11 या संघाकडून पाहायला मिळते. दोन्ही सलामीवीर फलंदाज अक्षय शेडगे वैयक्तिक खेळतोय 10 धावांवरती. प्रणित माधव अजून त्याला एकही बॉल खेळता आला नाहीये. आता तो मात्र स्ट्राईक वरती येईल. चला विनंती आहे टीम एसए फाउंडेशन स्पीडअप घ्या. स्पीडअप घ्या एसए फाउंडेशन. 10 धावा धाव फलकावरती झालेत. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी आपण पाहतोय सिद्धी शेडगेला. सिद्धी शेडगे षटक क्रमांक 2. 24 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 33 ची गरज. मॅचचं समीकरण आपण पाहिलं तर 24 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 33 धावा करायच्या आहेत. प्रत्येक चौकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे स्वप्नील बोबसकर यांच्याकडून. प्रत्येक चौकार 100 रुपये रोख रकमेचं पारितोषिक स्वप्नील बोबसकर यांच्याकडून दिलं जाईल फलंदाजांना. पहिला बॉल बिग हिट करण्याचा प्रयत्न. बॉल चाललाय गोशांकी क्षेत्रात. एक धाव. पुढचा बॉल समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. झेल घेण्याचा प्रयत्न झाला. यश पवार होते लॉंग ऑन मध्ये. चांगला प्रयत्न त्यांनी केला. बॉल चाललाय गोशांकी क्षेत्रात. 2 धावा पंचांच्या माध्यमातून घोषित केल्या जातात. दुहेरी धावेच्या मदतीने आता मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते धाव फलकावरती 13 या आकड्यावर. चेंडू शिल्लक आहेत शेवटचे 22 मध्ये जिंकण्यासाठी 30 ची गरज आहे. सिद्धी शेडगे चांगली फलंदाजी त्याने केली आहे. गोलंदाजी तो करतोय. यावेळेला पुन्हा एकदा समोरच्या दिशेने प्रणित माधवच्या बॅट मधून बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. पंचांचा इशारा येतोय. बॉल जातोय टप 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 टपी चौकार. प्रणित माधव यासाठी जाणला जातो हा खेळाडू. त्याच्या बॅट मधून चौकार आलाय. स्वप्नील बोबसकर यांच्याकडून 101 रुपये रोख रकमेचं पारितोषिक दिलं जाईल प्रणित माधवला. प्रत्येक चौकारासाठी 101 रुपये रोख रकमेचं पारितोषिक. काय फटका खेळलाय प्रणित माधवने. पुढचा बॉल यावेळेला चांगल्या रीतीने हाताळला बॉल. फलंदाज आता मात्र बीट झालेत. यष्टीरक्षक मकरंद मालपच्या हातामध्ये बॉल जाऊन विसावतोय. 17 धावा धाव फलकावरती झाल्यात. 20 बॉल मध्ये अजून 26 ची गरज. होतील का 26 धावा पूर्ण. प्रणित माधव त्याच्या बॅट मधून चौकार आलाय. अक्षय शेडगे नॉन स्ट्रायकिंग एंडला त्याला साथ देतोय. एक युवा उद्योन्मुख खेळाडू आहे. एक अनुभवी खेळाडू मैदानाच्या आतमध्ये.
पुढचा बॉल यावेळेला आपण पाहिलं तर ऑफस्टिकच्या खूपच बाहेरचा बॉल, वाईट बॉल. आणखीन एक एक्स्ट्राची धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होते. दडपण दबाव निर्माण झालं असेल सिद्धीवरती, कारण प्रणित माधवच्या पॅटमधून एक चौकार आले या षटकामध्ये. रन झाले धाव फलकावरती 19. 20 बॉलमध्ये 24 ची गरज आहे. यावेळेला देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक बॉलवरती येतील तोपर्यंत बॉल चालल्या गोशांकी क्षेत्रात. रन मिळाल्या बॉलवरती एक एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकले. 20 धावा धाव फलकावरती झाल्यात. शेवटचा एक बॉल शिल्लक. 19 बॉलमध्ये जिंकण्यासाठी 23 ची गरज आहे. यावेळेला समोरच्या दिशेने आणखीन एक बॉल. प्रणित माधवच्या पॅटमधून बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे जात असताना पुन्हा एकदा बॉल मैदानामध्ये आलाय आणि तोपर्यंत 2 धावा बघता बघता पूर्ण केलेत. षटक क्रमांक 2 चा खेळ संपलाय. 22 धावा धाव फलकावरती. मॅचचं समीकरण जर आपण पाहिलं तर 18 बॉल आणि 18 बॉलमध्ये जिंकण्यासाठी 21 ची गरज आहे. अक्षय शेडगे यांच्यासाठी एक विशेष पारितोषिक आले. समोरच्या दिशेने जर त्यांच्या बॅटमधून षटकार आला तर परेश अनंत यादव यांच्याकडून 501 रुपये रोख रकमेचं पारितोषिक दिलं जाईल. अक्षय शेडगे या खेळाडूसाठी एक विशेष पारितोषिक आहे. जर त्याने समोरच्या दिशेने षटकार ठोकला तर त्याच्यासाठी 501 रुपये रोख रकमेचं पारितोषिक या ठिकाणी दिलं जाईल श्री परेश अनंत यादव यांच्याकडून. जातोय मॅचच्या दिशेने. 2 षटकांचा खेळ संपलाय. 11च्या सरासरीने 22 धावा धाव फलकावरती झाल्या. दोन्ही सलामीवीर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक 3 हाताळत असताना आपण पाहतोय यश पवारला. संघासाठी तिसरं वैयक्तिक दुसरं षटक यश पवार. अक्षय शेडगेचं महागडे षटक. सिद्धी शेडगेचं महागडे षटक. अक्षय शेडगे आपण पाहतोय फलंदाजी करत असताना स्ट्रायकिंग एंडला. तो खेळतोय वैयक्तिक 10 धावांवरती. प्रणित माधव खेळतोय वैयक्तिक 10 धावांवरती 1 चौकाराच्या मदतीने. ऑन स्क्रीन प्रेक्षक आपण पाहतोय. यसा पहिला बॉल हवेमध्ये आहे. झेल घेण्याचा प्रयत्न सिद्धीचा. झेल पकडलाय. क्या बात है. महत्वपूर्ण विकेट. अक्षय शेडगे आउट. झेल पकडला. यष्टीरक्षक धावत गेला बॉलच्या खाली. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकतो. बॉल हाताळला यशने. बॅटची वरची कडा घेऊन बॉल जात होता तोपर्यंत यष्टीरक्षक स्वतः सिद्धी शेडगे बॉलच्या खाली आला आणि त्याने झेल पकडला. आणि म्हणूनच की काय अक्षय शेडगेची खेळी आता मात्र संपुष्टात आली आहे. सेलिब्रेशन आपण पाहतोय. हाय जम्प देखील घेतली गेली यश पवार यांच्या माध्यमातून. अक्षय शेडगे बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. सौरभ बासुदकर. महत्वपूर्ण विकेट आली आहे पहिल्याच बॉलवरती यश पवारच्या माध्यमातून. नवीन फलंदाज सौरभ बासुदकर. रन झाले धाव फलकावरती 22. 17 मध्ये जिंकण्यासाठी 21 ची गरज आहे. सतरा बॉल 21 धावा जिंकण्यासाठी. सौरभ बासुदकर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. त्याच्यावरती दडपण दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न सातत्याने करतायत मयूर पवार. कोणताही खेळाडू मैदानामध्ये येऊ दे त्याच्यावरती दडपण दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय मयूर पवार यांच्या माध्यमातून. फ्लाइंग स्लिप मध्ये एक क्षेत्ररक्षक गणेश जानवलकर तैनात केल्या. शॉर्ट कव्हर मध्ये आपण पाहतोय सुकेश जाधव यांना. पुढचा बॉल. यावेळेला चेंडूला वळण दिलंय. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये बॉल चाललाय. फलंदाज बीट डॉट बॉल. 16 बॉल मध्ये 21 ची गरज आहे. ज्याप्रमाणे बॉल फिरतोय त्याप्रमाणे फलंदाजाची बॅट देखील फिरते. संपर्क होत नाहीये. खेळाडूंना विनंती असेल टीम सारा 11 सारा 11 प्लीज विनंती आहे. यश पवार षटक क्रमांक 3 हातात असताना 16 मध्ये 21 ची गरज आहे. 22 धावा धाव फलकावरती झाल्यात. अक्षय शेडगेची महत्वपूर्ण विकेट आली आहे या षटकामध्ये. फ्लोअर 1 बॉल पाहायला मिळाला. खोलवर टप्प्याचा होता. क्षेत्ररक्षक आहेत
चांगला थ्रो केलाय, तोपर्यंत एकच धाव त्या ठिकाणी मिळेल. सुकेश जाधव त्या ठिकाणी होते, चांगलं बॅकअप पाहायला मिळालं आणि एकेरी धावेच्या मदतीने आता मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावरती टीमची 23 15 मध्ये अजून 20 ची गरज आहे. सामना जिंकण्यासाठी सिद्धी शेडगे यष्टीरक्षक आहेत. प्रणित माधव यांनी षटकार ठोकला तर 501 रुपये रोख रकमेचं पारितोषिक परेश अनंत यादव यांच्याकडून दिलं जाईल. यावेळेला पुन्हा एकदा बॉल हवेमध्ये, सिद्धी बॉलच्या खाली, तोपर्यंत काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. पंचांचा इशारा, एकच धाव. एक धाव पंचांनी घोषित केले. 24 धावा धावफलकावरती झाल्या. 24 धावा. 24. शेवटचे 2 बॉल शिल्लक. 14 मध्ये अजून 19 ची गरज आहे. चांगलं षटक हाताळलं यश पवारने. 14 बॉल 19 धावा होतील का पूर्ण टीम सारा 11. पुढचा बॉल यावेळेला ऑफस्टिकच्या खूपच बाहेरचा होता. पंचांचा इशारा, वाईड बॉल. पंचांनी आपले दोन्ही हात बाहेर काढलेत. वाईड बॉलचा इशारा त्यांनी दिलाय. रन झाले धावफलकावरती टीमच्या 25. 14 मध्ये आता मात्र 18 ची गरज आहे. प्रणित माधव जोपर्यंत मैदानात तोपर्यंत मॅच ऑन. टीम सारा 11. यावेळेला चांगला बॉल चांगल्या रीतीने हाताळलाय. आता मात्र मॅचचं समीकरण पुन्हा एकदा बदललंय. शेवटचे 13 बॉल 18 धावांची गरज. प्रत्येक बॉल अखेरी चित्र बदलतंय मॅचचं. कोणता संघ हा सामना जिंकणार? प्रणित माधव. यावेळेला बिग हिट. ओळखलंय बॉलला आणि पाठवले देखील बॉलला मैदानाच्या बाहेर. हा बॉल जातोय घोषांकी क्षेत्रामध्ये. पंचांचा इशारा. 2 धावा आणि या दुहेरी धावेच्या मदतीने आता मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते 27 या आकड्यावर. शेवटचे 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 16 धावांची गरज. आता मात्र किक इव्ही स्ट्रॅटेजिक टाइम आउट या ठिकाणी दिला जातोय आयोजन समितीच्या माध्यमातून. शेवटचे 12 बॉल 16 धावांची गरज. कोणता संघ हा सामना जिंकेल? चला धन्यवाद. षटक क्रमांक 4च्या खेळाला सुरुवात होते. 12 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 16 धावांची गरज. षटक हाताळण्यासाठी आपण पाहतोय मकरंद मालप याला आमंत्रित केलं जाईल. 12 मध्ये 16 ची गरज आहे. यष्टीरक्षक आहेत सिद्धी शेडगे. फलंदाजीसाठी आपण पाहतोय सौरभ बासुदकर. नॉन स्ट्रायकिंग एंडला प्रणित माधव तो खेळतोय. वैयक्तिक 13 धावांवरती त्याच्या बॅटमधून एक चौकार आलाय अजूनपर्यंत. मकरंद मालपचा पहिला बॉल समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. बॉल चाललाय कैलासवासी योगेश दादा पाटील क्रीडांगणामध्ये. ते आमचे प्रेक्षक बसलेत त्या ठिकाणी हा बॉल गेलाय. पंचांचा इशारा या ठिकाणी आलाय. 2 धावा दुहेरी धावेच्या मदतीने 29 धावा धावफलकावरती. प्रेक्षकांसाठी देखील एक विशेष पारितोषिक आहे. जो प्रेक्षक 1 हँडेड झेल पकडणार त्याच्यासाठी 501 रुपये रोख रकमेचं पारितोषिक वंशिका एंटरप्राइजेस यांच्याकडून दिलं जाईल. एका हाताने 1 हँडेड कॅच. यावेळेला समोरच्या दिशेने व्हॉट अ शॉट. बॉल चाललाय अनुपम अपार्टमेंटच्या दिशेने. अँड हँडसम
बॉल चालल्या सीमारेषा पार, मिळतील धावा 4. येतोय सौरभ बासुदकरच्या फॅट मधून चौकार. स्वप्नील बोबसकर यांच्याकडून 101 रुपये रोख रकमेचं पारितोषिक दिले जाईल. सौरभला प्रत्येक चौकारासाठी पारितोषिक आहे. जेवढे चौकार ठोकणार तेवढं पारितोषिक घेऊन जाणार. आतापर्यंत प्रणित माधव याच्यासाठी 101 रुपये, सौरभ बासुदकर याच्यासाठी 101 रुपये रोख रकमेचं पारितोषिक ऑलरेडी जाहीर झाले. रन झाले धावफलकावरती 33. शेवटचे 10 बॉल, 10 मध्ये जिंकण्यासाठी 10 ची गरज आहे. पहा, चौकाराने मॅच ऑन झाली आहे. पुढचा बॉल, आणखीन एक फटका चांगला आहे. हा बॉल देखील गेलाय मैदानाच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा येईल का? पंचांचा इशारा. 2च धावा पंचांनी घोषित केल्या आहेत. मॅचचं समीकरण जर आपण पाहिलं तर 9 बॉल शिल्लक आहेत. 9 मध्ये जिंकण्यासाठी अजून 8 ची गरज. 9 बॉल 8 धावा. प्रेक्षक आपण पाहतोय वन हँडेड कॅच घेण्यासाठी सज्ज आहेत. कैलासवासी योगेश दादा पाटील क्रीडांगणामध्ये हे सर्व प्रेक्षक आपण पाहतोय. जो प्रेक्षक वन हँडेड कॅच पकडणार त्याच्यासाठी 501 रुपये रोख रकमेचं पारितोषिक दिलं जाईल वंशिका एंटरप्राइजेस यांच्याकडून. लालबाग क्रिकेट धमाका मकरंद मालप. 9 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 8 ची गरज आहे. एक चौकार अजूनपर्यंत सौरभच्या बॅट मधून आलाय. यावेळेला देखील आपण पाहिलं तर स्टेपावडून खेळण्याचा प्रयत्न. हा बॉल चाललाय कव्हर क्षेत्रामध्ये. पंचांचा इशारा. एकच धाव. एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली आहे. दोन धावा या ठिकाणी पंचांनी घोषित केल्यात. आणि या दुहेरी धावेच्या मदतीने आता मात्र 37 धावा धावफलकावरती झाल्यात. शेवटचे 8 बॉल, 8 मध्ये जिंकण्यासाठी 6 ची गरज आहे. 8 बॉल 6 धावा. टीम सारा 11. पुढचा बॉल पुन्हा एकदा बिग हिट. बॅटर सौरभच्या बॅट मधून. हा देखील बॉल चाललाय मैदानाच्या बाहेर. पंचांचा इशारा. 2 धावा दुहेरी धावेच्या मदतीने 39 धावा धावफलकावरती झाल्यात. शेवटचे 7 बॉल शिल्लक आणि 7 मध्ये जिंकण्यासाठी 4 धावांची गरज आहे. टीम सारा 11. श्री रमेश कदम यांचा हा संघ, संघाचे संघ मालक अक्षय शेडगे या संघाचं नेतृत्व करतोय. टीम कॅप्टन आहे. त्यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. गणेश जानवलकर त्या ठिकाणी आहेत. बॉल त्यांनी अडवला. मॅचचं समीकरण बदललंय. शेवटचे 6 बॉल आणि 4 धावांची गरज. मकरंद मालप यांचं महागडं षटक. या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर मकरंद मालप यांनी धावा खर्च केल्यात. एकूण 12 धावा खर्च केल्यात. शेवटचे 6 बॉल 4 धावांची गरज. प्रणित माधव स्ट्राइक केला. सौरभ बासुदकर त्याच्या बॅट मधून एक चौकार आला. तो खेळतोय वैयक्तिक 13 धावांवर त्याला साथ देतोय. प्रणित माधव 13 धावांवरती तो खेळतोय. मनीष पवार स्टँड, या स्टँड मध्ये दाखल आहे संघ टीम सारा 11. आणि हे सर्व खेळाडू खुश आहेत कारण त्यांना ठाऊक आहे प्रणित माधव मैदानाच्या आतमध्ये 6 बॉल मध्ये अवघ्या 4 धावांची गरज आहे. शेवटचे 6 बॉल हाताळण्यासाठी कोणत्या गोलंदाजाला आमंत्रित केलं जाईल? शेवटचे 6 बॉल दुर्वांग बागवे. आणि आपण पाहतोय व्यासपीठावरती एस ए फाउंडेशनचे सर्वेसर्वा, एस ए फाउंडेशनचे संघ मालक आहेत माननीय श्री सचिंद्र अहिरे साहेब. व्यासपीठावरती बसून या क्रिकेटचा आनंद घेत आहेत. त्यांनी देखील खूप साऱ्या शुभेच्छा या स्पर्धेला दिल्यात आपल्या खेळाडूंना. त्यांनी देखील मार्गदर्शन केले, प्रोत्साहन केले. चांगला खेळ. तसेच त्यांच्या समवेत आपण पाहतोय कैलासवासी योगेशदादा पाटील यांचे चिरंजीव आहेत ओम पाटील. हे देखील व्यासपीठावरती बसून या क्रिकेटचा आनंद घेत आहेत. इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळतील पुढील मॅच मध्ये. श्रीमंत समर्थ शैलेश शेडगे यांचा संघ. यावेळेला पंचांचा इशारा. इट्स नो बॉल. बीमर बॉल. बॉल चाललाय बहुशांकी क्षेत्रात आणि आता मात्र 2 धावा या ठिकाणी पंचांनी घोषित केल्यात.
आता मात्र मॅचचं समीकरण जर आपण पाहिलं तर शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत आणि या 6 मध्ये जिंकण्यासाठी 1 धावेची गरज. फ्री हिटचा बॉल. त्यावेळेला 1 धाव पूर्ण केली आहे. सामना जिंकलाय. बॅक टू बॅक तिसरा विजय मिळवलाय. टीम सारा 11 या संघाने हार्ड टीम एसए फाउंडेशन पुढील मॅच साठी आपणास देखील खूप खूप शुभेच्छा. अक्षय शेडगे याच्या नेतृत्वाखाली हा संघ मैदानामध्ये उतरलाय. सलग 3 सामने त्यांनी जिंकलेत आणि नक्कीच आपण पाहिलं तर क्वालिफाय नक्कीच झाले असतील 3 सामने जिंकून. टीम सारा 11 संघ टेनिस क्रिकेट .in माध्यमातून आपण पाहतोय. हे सर्व प्रेक्षक या सर्व खेळाडूंना शुभेच्छा देत आहेत. टीम सारा 11 मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी दिला जाईल.